सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 कार्पण्य दोषोपहत स्वभावान् पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतां यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्। आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रवशे मग पासीच असता न दिसे वस्तू जात देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू गुरु तू बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्यांते गुरु सर्वथा नेणे अव्हेरू की सरितांते सागरू तज्ज केवी ना तरी अपत्याते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसे निजिये आईके कृष्णा तैसा सर्वा पर्याम्हासी देवा तुचे काहासी आणि बोलिले जरी न मनिसी मागिल माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता आम्हाला कोणते करणे साजेल याचा विचार करूनही समज येत नाही कारण या मोहाने माझ्या मनाला ग्रासिले आहे जसे अंधाराने ग्रासलेल्या दृष्टीचे तेज नष्ट होते आणि मग जवळचेही वस्तुभाव दिसत नाहीसे होते तसे देवा मला झाले आहे कारण हे मन भ्रांतीच्या भोवऱ्यात सापडले आहे आणि आता आपले हित काय हेही त्यास कळत नाहीसे झाले आहे म्हणून हे श्रीकृष्णा तुम्ही हे सर्व विचाराने जाणा आणि यात चांगले कोणते ते आम्हाला सांगा कारण आमचा सखा आमचे सर्वस्व तुम्हीच आहात तुम्हीच आमचे गुरु बंधू पिता इष्टदेवता आणि संकटात रक्षण करणारे आहात शिष्याचा अव्हेर गुरु कधीच करत नाही समुद्राने कधी नद्यांचा कंटाळा केला आहे का किंवा जर आईने हेळसांडीने मुलास टाकून दिले तर ते कसे बरे जिवंत राहील अहो श्रीकृष्णा हे सावधानपणे ऐका वरील उदाहरणाप्रमाणेच देवा आपण एकटेच आम्हा सर्व परीने संगोपिले आहे आणि म्हणून जर माझे मगाचे बोलणे तुमच्या मनास पटत नसेल तर ते आम्हास योग्य असेल व जे धर्ममर्यादा मोडणार नाही असे तत्व हे पुरुषोत्तमा मला त्वरित सांगावे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल